नमस्कार, मी मिनल माळी मडवी बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे संतोष बांगर यांच्या संदर्भात। त्यांनी एक विधान केलेलं आहे, आई बाबा मला मतदान करत नसतील तर तुम्ही जेवू नका, असा अजब सल्ला आमदार संतोष बांगर यांनी चिमुकल्यांना दिलेला आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात ते चर्चेचा विषय ठरलेले आहेत। विरोधकांवरून त्यांच्यावर टीका देखील केली जाते। दोन दिवस जेवायचे नाही। बापानं आईने विचारलं का जेवायचं नाही, त्याला सांगायचं आमदार संतोष बांगरला मतदान करा तेव्हा जेवते, नाही तर जेवत नाही। सांग ना, कोणाला मतदान करायचं? कोणाला? जरा जोरात, कोणाला? पप्पा म्हणत असेल आपल्याला मतदान दुसरीकडे करायचं, दोन दिवस जेवायचं नाही। दोन दिवस जेवायचे नाही। बापानं आईने विचारलं का जेवायचं नाही, त्याला सांगायचं आमदार संतोष बांगरला मतदान करा तेव्हा जेवते, नाही तर जेवत नाही। सांग ना, कोणाला मतदान करायचं? कोणाला? जरा जोरात, कोणाला? पप्पा म्हणत असेल आपल्याला मतदान दुसरीकडे करायचं, दोन दिवस जेवायचं नाही। दोन दिवस जेवायचे नाही। शिवबाटाच्या राज्य समन्वयक अयोध्या पोळ आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडल्या गेल्या आहेत। अयोध्याजी, संतोष बांगर यापूर्वी देखील त्यांनी अनेक असे वादग्रस्त असे विधान केलेलं होतं। आता त्यांनी एक विधान केलेलं आहे, चिमुकल्यांसमोर त्यांनी एक विधान केलेलं आहे, जर आई बाबा मला मतदान करत नसतील तर तुम्ही जेवूच नका, असं त्यांनी विधान केलेलं आहे। काय आपली प्रतिक्रिया यावर? सर्वप्रथम ना हे या व्यक्तीबद्दल आता महाराष्ट्राचे जे शालेय शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर, तर दीपक केसरकर काका या व्यक्तीबद्दल काही कारवाई करणार आहेत की नाही करणार, हा माझा तुमच्या माध्यमातून एक प्रश्न असणार आहे शालेय शिक्षण मंत्र्यांना। तथा आतापर्यंत जर तुम्ही त्यांचं पाहिलं असेल तर काहीतरी उठायचं, उचली जीभ लावली टाळायला ह्या गोष्टी करायच्या। स्वतः गुंड प्रवृत्तीचा माणूस, म्हणजे स्वतःला ब्लॅकमेल, हे ते गुटखा मटका रेती सगळ्या प्रकारच्या ज्या पद्धती आहेत, तसंच म्हणजे तुम्ही म्हणजे एका शाळेतल्या विद्यार्थ्यांना तुम्ही आई वडिलांना ब्लॅकमेल कसं करायचं कुठल्या गोष्टीसाठी, किंवा हट्टी कसे प्रकारे बनायचं, ह्या अशा पद्धतीचं एक शिक्षणच देत आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं हे बघा, शिक्षक यांनी मला घडवलेलं आहे आणि प्रत्येकाला मला सगळ्यांना शिक्षकांनी घडवलेलं असं आहे। पण त्या ठिकाणी जेव्हा ही सगळी विधानं होत होती आणि ती शिक्षक जेव्हा गप्प बसलेली होती, तर तेव्हा ती त्या शिक्षकांनी या आमदाराला किंवा या लोकप्रतिनिधीला शांत का केलं नाही, हा माझा तुमच्या माध्यमातून त्या समस्त शिक्षकांना सुद्धा प्रश्न असणार आहे। मुळात संतोष बांगरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकीय नेत्यांनी शाळेमध्ये राजकीय विधान करायचं नाही, याच्याबद्दल सुद्धा एक खूप ठोस काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांना शाळेमध्ये फक्त त्यांचा शैक्षणिक आणि बुद्धिक त्यांचा जो आहे तो विकास करायचा असतो आणि केल्याच पाहिजे, मी या मताची आहे। परंतु जर तुम्ही मुलांना हट्टी ब्लॅकमेलर जर तुम्ही शाळेतून बनवत असाल, सध्या तसं काय ना, महाराष्ट्रामध्ये गुंडांचं आणि गुंडराज चालू आहे, तर मग पुन्हा संतोष बांगर हे स्वतःच्या विधानातून पुन्हा म्हणजे महाराष्ट्राला म्हणजे नवीन गुंड तयार करून देत आहेत का, नवीन ब्लॅकमेल तयार करून देत आहेत का, ब्लॅकमेलर तयार करून देत आहेत का, हा एक माझा तुमच्या माध्यमातून प्रश्न असणार आहे। आणि संतोष बांगरांना थेट तुमच्या माध्यमातून माझं एक सांगणं आहे की संतोष बांगर दादुड्या, एक तर तू स्वतः अडाणसोड राहिलेला आहेस, तर तू निदान विद्यार्थ्यांना तरी त्यांच्या शाळेचं शिक्षण घेऊ देत जा, त्यांच्यासमोर तरी अशी विधानं करत जाऊ नकोस। तुला राजकारण करण्यासाठी, तुला राजकीय विधानं करण्यासाठी असंख्य महाराष्ट्र पडलेला आहे, तर तू त्याच्यावरती हे कर। जसं तू आतापर्यंत कॉन्ट्रोवर्सी सगळी विधानं केलेलं आहे, तू ती विधानं तुला लकला, परंतु या माध्यमातून तू अशा प्रकारची जर विधानं करत असशील तर आता मला एक असं वाटतंय की शालेय शिक्षण मंत्री कुठे झोपलेले आहेत का, एकदम मस्त कुठे अफूची गोळी वगैरे खाऊन। आणि पुन्हा एकदा माझा इलेक्शन कमिशनला सुद्धा हा प्रश्न असणार आहे की ते काही कारवाई करतील की नाही। धन्यवाद। अगदी अयोध्याजी, आपण या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे, आपली भूमिका व्यक्त केली, त्याबद्दल तुमचे आभार। तर आमदार संतोष बांगर यांनी हे एक विधान केलेलं आहे आणि त्यानंतर ते चर्चेचा विषय ठरलेले आहेत।